नमस्कार. आज 21 ऑक्टोबर 2025. आज लक्ष्मीपूजन आहे. आत्ता संध्याकाळचे 6:05 झालेले आहेत. तुम्ही बघत असाल तर बघा किती काळोखी आलेली आहे, ढग दाटून आलेले आहेत. हे बघा, आता नक्की पाऊस पडणार आहे. बहुतेक चालूसुद्धा झाला आहे, मला इथे लागत नाही आहे. नाही, चालू नाही झाला आहे, पण 21 नोव्हेंबर आहे. ओके. आणि पाऊस मी कुठेतरी वाचलेलं किंवा कोणीतरी मला सांगितलं की हे असं डिसेंबरमध्ये डिसेंबरपर्यंत आधेमध्ये हा असा पाऊस पडत राहणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी ग्लोबल वॉर्मिंगच्या आहेत. ओके. म्हणजे आपण झाडं कापतोय आणि बिल्डिंगी बांधतोय आणि झाडं लावत नाही आहेत. हे कसं होतं की बाकी तुम्ही कुठल्या देशात, म्हणजे अमेरिकेत समजा जर का तुम्ही गेलात ना, तर एखादी प्रॉपर्टी डेव्हलप झाली किंवा होते, तर त्या प्रॉपर्टीला बनवत असताना तिकडे काही हे असतात, ऑब्लिगेशन, काहीतरी म्हणा, एक ती परमिशन मिळण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी काही रेस्ट्रिक्शन असतात, ते तुम्हाला पाळावी लागतात. ओके. म्हणजे काही त्यांचे रूल्स असतात, पॉलिसीज, की बाबा तुम्ही लँडस्केपिंग करायचं, तुमची प्रॉपर्टी समजा जर का रस्त्यालगतची असेल तर लँडस्केपिंग करायचं. त्याच्यानंतर तुमच्या कम्युनिटीमध्ये तुम्ही लोकांनी झाडं वगैरे लावायची आणि ती मेंटेन करायची. ओके. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, लँडस्केपिंग केलं म्हणजे एखाद्या रस्त्यालगतची प्रॉपर्टी असेल आणि ते लँडस्केपिंग केलं ना की काय होतं, ते लँडस्केपिंगमुळे तुम्ही गवत लावता, म्हणजे फुटपाथ असो किंवा डिवायडर असो किंवा काही असो, तर तिथे तुम्ही गवत लावता. आणि ही अशी जी धूळ उडते बघा, ही अशी धूळ उडली तरी ती त्या गवतामध्ये, गवत असल्या कारणाने ती जास्ती उडत नाही, त्यामुळे ती अशी पसरत नाही. त्यामुळे तुम्ही बाहेरच्या देशात बघाल ना, तर लँडस्केपिंग आणि झाडं बिडं लावून अशी धूळ जे प्रकार उडते आपल्या इथे, आपल्या देशात, हे बघा, आता ही सगळं धूळ जी उडते ही, हे बघा, ही कमी उडते, एकदा तर उडत नाही लँडस्केपिंग केलं की. तर अशा काही काही गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी डेव्हलप केली तरी तुम्हाला झाडं बिडं लावायला सांगतात आणि तुम्हाला ती तुम्हाला ते मेंटेन करायला लावतात. आणि मग ते मेंटेन केल्यावर काय होतं की ऑटोमॅटिकली तुमचं हे जे काय आहे ना प्रकार, इम्बॅलन्स जो होतो आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग आणि असं तसं, तो इम्बॅलन्स थोडा कमी होतो. पण तरी किती झालं तरी हल्ली तुम्ही सगळं बघितलं असेल बघा, सगळं हार्श चाललं आहे. म्हणजे पण पाऊस पडला तर तो इतका पडला, अजूनही पडतो. आता थंडी चालू होईल, ती पण एवढी हार्श असेल, तुम्हाला सांगतो. उन्हाळा होता, तो पण एवढा हार्श होता की सगळंच आता हे सगळं वाढत जाणार आहे प्रकार. आणि हे सिरियस वॉर्निंग आहे ॲक्च्युली, ग्लोबल वॉर्मिंगची जो प्रकार आहे. सो वॉर्निंग टू अस. ओके. आपल्याला याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. शुभ दीपावली.